अजून आपल्याकडे बाकी आहे, म्हणजे 20 ओव्हर्स आपल्याकडे ऑफिशियली. 20 ओव्हर साठी प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल, फटका समोर, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. आणि पहिल्याच बॉल वरती बाद झालाय, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी सगळेजण झोप बाजूला ठेवून मैदानावरती थांबले होते. केतन म्हात्रे ची जाती है विकेट. पहिल्याच बॉल वरती मिळती आहे मैदानावरती गोलंदाज. आपण पाहता सत्यमला विकेट. या ऍक्शन रिप्ले आपण बघूयात कशा प्रकारे सत्यमने विकेट काढली मैदानावरती. पहिली ज्या ठिकाणी फलंदाजी करताना केतन म्हात्रेची कमी गतीने टाकला होता. फिरला बॉल, बैठक मिड विकेटला खेळायचं होतं, टॉप एज झाला आणि मिड ऑनला त्या ठिकाणी टिपला झेल आणि फर्स्ट विकेट डाउन. जिंदगी खेलती भी उसी के साथ, जो खिलाड़ी बेहतरीन होता दर सबसे एक है, अगर हौसले सबके अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. या मॅच मध्ये जो संघर्ष करावा लागेल आता टीम मैदानावरती आपण पाहता विहान 11 वर्सेस भार्गव 11. दोन्ही पॅक साइड आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सगळे धुरंधर आहेत. 22 सितारे मैदानावरती. लढाई 2 मिनिटांच्या दरम्यान, लढाई क्रीडा चाहत्यांच्या दरम्यान. प्रत्येकाचा आवडता एक वेगळा फॅन बेस खेळाडूचा. फलंदाज आला मैदानावरती करण मोरे आणि झेल सोडलाय. कुणाचा? पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा लिटिल मास्टर करण मोरे आणि त्याला दिलेलं जीवनदान. येत्या मॅच मध्ये त्याचे पडसाद उमटतील. कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. मित्रांनो आवाज करू नका, फोल्डिंग करताना तिकडे डिस्टर्ब होतं प्लेयरला थोडं. एक विकेट, त्यानंतर आली आहे सिंगल. पालघर सगळं काही तुम्हाला पाहायला मिळतं नव्या नवल्याईनं भरलेलं. आणि खरं तर तुम्ही रायगड ठाणे क्रिकेट पाहिलं, तुम्हाला जवळजवळ मार्च एंडिंग पर्यंत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. एप्रिलच्या काही सुरुवातीच्या वीक्स मध्ये मोजक्याच तुम्हाला टुर्नामेंट पाहायला मिळतील. म्हणजे पालघर एक असा जिल्हा आहे, एकदा का ऑक्टोबरला दसऱ्यापासून क्रिकेट सुरू झालं, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कंटिन्यूच तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मॅचेस पाहायला मिळतील. सर्वाधिक जास्तीत जास्त क्रिकेट अगदी मे, जून, एप्रिल मध्ये कुठे खेळलं जात असेल तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील, भारतातील एकमात्र जिल्हा आहे, त्याचं नाव आहे पालघर. फटका चांगला, टायमिंग चांगला. मागच्या बॉल वरती कॅच ड्रॉप, करण मोरेची. स्ट्राइक मिळाली ओमकार देसाईला आणि पहिल्याच बॉल वरती ओमीची बॅट सांगतीये गेम इज ऑलवेज ऑन. माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पिकली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पिकली. गोरी 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 इश्काची नोट ही विकली. What a shot is that! Hot shot of the night. ओमकार देसाई नावाचा ट्रेडमार्क आलाय मुंबईचं क्रिकेट. आणि त्या मुंबईच्या क्रिकेटचा एक अनमोल हिरा. मुंबईने अनेक सितारे दिला. ओमकार देसाईचा स्वॅग सगळ्यांपेक्षा अलग आहे. आणि बॉलरला सांगत असताना केतन म्हात्रेची काढली विकेट, तर आता ओमकार देसाई करेल स्वॅग से आपका स्वागत. धावफलक आहे 7, विकेट गेली 1. अजून एक, वन मोर बिग हिट. जो मुस्कुरा रहा उसे दर ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में भी छाला होगा. बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा. आणि ओमकार देसाई फक्त इतकंच सांगतोय, एज इज जस्ट नंबर, टायगर अभी जिंदा है. गेम ऑन, सेकंड इन रो. ओमकार देसाईची बॅट मैदानावरती सध्या पिसाटली. 2 बॉल वरती मारले 2 धाव, फलक झाला 13. सलगचा 3रा मैदानावरती येईल का ओमकार देसाईच्या बॅटमधनं. एसपी सँडी
या टीमला मागचे अनेक वर्ष लीड करत एक वेगळ्या उंचीवरती मुंबईच्या क्रिकेटची दादागिरी पोचवणारा ओमकार देसाई. स्विच हिट खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती नाही आला. ओमकार देसाई, ऋषीदादा वैद्य, अमोल म्हात्रे सगळे काही अशा लेजंड्स आहेत मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीला. यंग जनरेशन साठी भरपूर चांगलं क्रिकेट सगळ्यांनी दाखवलं. बॉल तयार, अर्ध्या विकेट वरती टाकलाय, शफल झालाय इन फ्रंट ऑफ द सेंटर, डीप मिड विकेटच्या बाहेर. तिसरा ठोकलाय ओमकार देसाई नावाचा ब्रँड. एबी ट्रॉफीचा आनंद आपण घेतोय. अजयजी भोईर दादांची क्रीडा स्पर्धा. आज अजय दादांना काम ते केलंय की रावळे गावाला आज पूर्ण भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये का शोधलं जातं, तर त्याचं कारण एबी ट्रॉफी. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसा कि निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, अगर दम हो तो जियो ऐसा की मिसाल बन जाए. आणि एबी ट्रॉफी नाव आहे ना आता ब्रँड बनलं. फक्त पालघर पुरतं मर्यादित न राहता ठाणे, रायगड, पालघर या सगळ्या विभागामध्ये जाऊन पोहोचलाय एबी नावाचा ब्रँड. पुढच्या वर्षी अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून देखील खेळाडू खेळतील, गुजरातच्या टीम्स देखील येतील. ही माहिती कालच्या रात्रीमध्ये हर्षदादा केणी यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. यंदा पारितोषिक 2 लाख. कदाचित येत्या काळामध्ये अजयदादा भोईर यांची स्पर्धा आहे तर 4-5 वर्षामध्ये 5 लाखापर्यंत जायला हरकत नाही आहे. ज्या अनुषंगाने एबी ट्रॉफी प्रगती करते ती कौतुकास्पद. आणि नेहमीच या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. मागचे 2 सीझन तुम्ही अतिशय सुंदर पाहिले. यावर्षी 2 लाखाचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी. ते कुठे जाणार? व्यावसायिक टीम पटकावणार, ग्रामीण संघ व्यावसायिक क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटची एक वेगळी छाप सोडून जिंकणार की 40+ फॉर्मॅट जिंकणार, या सगळ्या चर्चा उद्याच्या रात्रीमध्ये संपन्न होतील. आणि उद्याची सकाळ तुम्हाला सांगेल. रात्र म्हणून चुकीचं आहे, आता झालेत जवळजवळ 3:24. उद्या पण एवढेच होतील कदाचित नाही, कारण उद्या मॅचेस फार कमी आहेत. बॅड पॅड मध्ये मिड ऑनला फिल्डर कॅच 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 टिपली आहे. चला झेल टिपलाय. करण मोरेला एक जीवनदान जरूर मिळालं, पण आता कॅप्टनच्या हातामध्ये बॉल होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टला ड्रॉप झाला, मग आता फोर्थ अटेम्प्टला टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी करण मोरे धक्का लागलाय दुसरा. भाईच्या साथीला कमी नाही कुणाची, खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई, उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. चला न्यू बॅटर, लवकर जायचं मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. मागच्या विकेट नंतर न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला. बिलाल शेख. 22च्या स्वरूपात रन्स इकडे आली आहे. धावफलक 1 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 धावा. मागच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 19. 3 षटकार त्यामध्ये होते. 1 विकेट होती केतन म्हात्रेची. या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती मिळाली गोलंदाजाला विकेट अझरला, आणि सेकंड बॉल वरती आली सिंगल. लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात ती बॉलरच्या खात्यामध्ये टाली केली जात नाही. एकही मिडन षटक अगदी आज ओपन हाफच्या क्रिकेटमध्ये नाही आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक आलाय. फुल टॉस अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय जरूर.
ओमकार देसाई या ठिकाणी चॅलेंज करेल जरूर आणि हा DRS साठी अंपायर्स कॉल बीमर साठी जरूर आला. ओमकार देसाईच्या बॅटमधनं चौथा. टीम विहान 11 या ठिकाणी जबरदस्त फायर पॅक क्रिकेट दाखवते. नेक्स्ट मॅच, या मॅचचा विजेता संघ फाईट करेल टीम पालघर स्पोर्ट्स बरोबर. अगदी आपण पाहिलं 10:30 पर्यंत 2 मॅच त्यांनी जिंकलेत. जवळजवळ आता 5.5 तासाच्या विश्रांतीनंतर ही टीम उतरेल आणि हा फेअर बॉल अंपायर्स कॉल होता. DRS कोणत्याही टीमचा अजूनही गेलेला नाही. या दोन्ही टीम कडे एक DRS अजूनही बाकी आहे. लॉंगॉनच्या बाहेर हा षटकार येतोय. डीप होत होता बॉल, अंपायरचं मत आणि त्यामुळे हा फेअर बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आला. क्वालिटी अंपायरिंग, क्वालिटी क्रिकेटला ट्रान्सपरन्सी देण्याचं काम नेहमीच JP पॅनलनं केलं. त्याबद्दल एक विशेष कौतुक व्हायला हवं. क्रिकेट जगतायत हे सगळे आणि अनेक सितारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडतात. त्यामध्ये या सगळ्यांचं योगदान. हा फटका चांगला आहे. अंपायरचा आवाज पोहोचलाय ओमकार देसाईच्या कानापर्यंत. नो बॉल आणि बॉल पोहोचला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ओमकार देसाईची बॅट प्रत्येक बॉल वरती देते षटकाराचा तडाखा. हा फुल टॉस ऑलरेडी फ्रीट होता आणि स्क्वेअर लेग अंपायरने आता सांगितलं नो बॉल, म्हणजे पुन्हा एकदा फ्रीट कंटिन्यू. एक वेळा संधी मिळाली ओमकार देसाईला, आता मिळेल बिलाल शेखला. फ्रीट कंटिन्यू. फ्रीटचा बॉल त्याच्यावरती मात्र फायनली झाले कमबॅक. आला डॉट आणि त्यानंतर स्विच इट. वॉट अ शॉट. का बॅटिंग करतोय मैदानावरती बिलाल आणि हा आला रिवर्स स्वीप षटकार. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. HK स्टार. थँक्यू डीजे. अंपायर्स कॉल बाउंड्री चेक केली जाल. चौकारा की षटकार. ऑलरेडी षटकाराचा इशारा तर आला होता. या पाहूयात काही चेंजेस करावे लागतील का आपल्याला. ऑलिंपियस किंवा प्रेक्षक. चौकारा 4 धावा. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगात टाकला. हा देखील फुल टॉस होता. या ओव्हर मधला हा तिसरा फुल टॉस होता. किसन देवेंद्रनं त्या ठिकाणी ट्राय केलं होतं डायरेक्ट हिट साठी. ओमकार देसाईच्या विकेटला व्हॅल्यू फार मोठी आहे आणि किसन देवेंद्रला माहिती आहे ओमी मैदानावरती थांबला तर काय करू शकतो. तू कर बुलंद खुद को कि तेरी कमजोरी भी तेरी ताकत बन जाए. या संघर्षी तेरा स्वाभिमान और तेरी स्वाभिमानता ही तेरी पहचान बन जाए. आत्मविश्वासानं मैदानावरती क्षेत्र कोणतंही असो तिथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तुमच्या दमदार यशाला पर्याय नाही. 40 धावा धावफलकाबारात. विकेट गेले 2. अजूनही मैदानावरती 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या सरासरीने रन झाल्या 100 बनतील. टेनिस बॉल क्रिकेट आणि 5 ओव्हर 100 धावा अगदी सहजच बनताना पाहायला मिळतात. आज विराटन प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिला तब्बल 125 धावा 5 ओव्हर मध्ये आल्या.
सफाळेचा स्टार रितेश केनी बबलू त्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं आणि त्या रन्स बनल्या. पार्टनरशिप झाली होती पहिल्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त आणि 125 अवघ्या 5 ओव्हरमध्ये झालं होतं. 40 धावा धावफलकावर 2 विकेट्स गेले. 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हरमध्ये किती येतील? कमीत कमी 40-45 आल्या. एक मोठं लक्ष धावफलकावरती लागेल. अजूनही मोठी स्टारकास्ट बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. विहान इलेव्हनची आज साईड तुम्ही पाहिलीत सगळे स्टार्स. ओमकार देसाईचा स्विच हिटचा फटका थर्डमॅनला फिल्डर आहे आणि थांबवलाय बॉल. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकता तुम्ही. डीप बिलाल होतं स्ट्रायकर इनला. डीप थर्डमॅन त्याच्यासाठी आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवण्यात आलं. ऑन साइडला जर का तुम्ही पाहिलं तर फक्त एक लॉंग ऑन आणि मिड विकेट आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग मध्ये केले जातात आता ठिकाणी चेंजेस. ओमकार देसाई गेला तर स्ट्रायकर इनला धावा धावफलकावर 41-41. 41 ला 2 विकेट्स आतापर्यंत गेलेत. करण मोरे आणि केतन म्हात्रे के फॅक्टर या मॅच मधनं बाहेर. ओमी चांगली बॅटिंग करतोय. ओमकार देसाईची बॅटिंग आपण पाहूयात. अगदी आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं षटकारांचा पाऊसच मैदानावरती आपण पाहिलाय. 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 8 बॉल मध्ये 32 धावा आणि त्यामध्ये 5 षटकार मारलेत ओमकार देसाईनं. काय खेळला आज. मोठा मॅचचा मोठा प्लेअर. लंबी रेस का लंबा घोडा. गेम चेंजर ओमकार देसाई. भरपूर सुंदर बॅटिंग करतोय. तितकी चांगली साथ मैदानावरती त्याला दिली आहे. बिलालनं एक चौकार आला बिलाल शेखच्या बॅट मधून. सिंगल्स ऑन. धावफलक कुठेही थांबला नाहीये. इथे मात्र थांबेल का? कॅचचा कॉल. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. टिपला सुंदर झेल आणि संपलाय. या ठिकाणी बिलाल शेखचा डाव आणि विकेट जातीय मैदानावरती नंबर 3. 42 ला 3 बाद. टीम विहान 11 भार्गव 11च्या विरुद्ध. खंडेराया झाली माझी दैना दैना रे जगन जीव माझा रैना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी टिपला होता महेशनं. तेलंगणा अगदी या ठिकाणावरून भरपूर जवळजवळ 800 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून या ठिकाणी तो खेळण्यासाठी दाखल झाला. हा क्रेज एबी ट्रॉफीचा. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. लॉंग ऑनला उपस्थित आहे आणि या ठिकाणी मेथी आपण पाहताय एक सिंगल आणि एका सिंगलला धावफलक पुढे जात. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. या ठिकाणी जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीने 43 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारे आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी धावा बनलेत. मध्ये 3ऱ्या ओव्हर्स मध्ये रन्स काहीशा थांबलेत. विकेट देखील मैदानावरती आली आहे. डॉट बॉल्सचं पर्सेंटेज जरी कमी असलं तरी मोठ्या फटक्यांना मात्र थांबवलं. 4 सिंगल आलेत. 1 विकेट आली आहे आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 44. अजूनही 3ऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. जे रिक्वायर रन रेट सेकंड इनिंग मध्ये चेस करायचं ते कितीच असेल त्यासाठी चांगली बॉलिंग होणं फार गरजेचं आहे. कारण सध्या 15ची सरासरी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता फलंदाज दाखल झाला भावेश पवार. टीमची टोटल धावफलकावर 44 ला विकेट या ठिकाणी गेले 3. रिक्वायर रन रेट मात्र आता कितीचं सेट केलं जाईल ते करंट रन रेट वरती भरपूर काही मॅटर करतं. कारण पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही जितक्यात जास्त धावा बनवाल सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्याची मदत होणार आहे. 3 ओव्हर 44. उदय दाता आहे तो कुमार
पहार भाई आमचा जयकांत दादा थँक्यू डीजे. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सज्ज झाला महेश, ज्याच्या नावाची नुकतीच आपण चर्चा करत होतो. तब्बल 15 तास 33 मिनिटं आणि 939 किलोमीटरचा प्रवास करून हा खेळाडू आज सफाळामध्ये आलात. तर एकदा टाळ्या बनतात ना मित्रांनो, त्या खेळाडूच्या क्रिकेट डेडिकेशनसाठी, त्यानं केलेल्या दूरवरच्या प्रवासासाठी, त्याच्या ड्रीम्ससाठी आज तो मैदानावरती पोहोचलाय. आणि आज गाजवेल का भार्गव इलेव्हनसाठी हे मैदान खोलात टाकला होता. बॉल झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे सज्ज लॉंगॉनला मिड विकेटचा पोहोचेल, कडक बॉलला उचलतोय तोपर्यंत मेथी एक सिंगल. कल्पेश माहुलकर कॅप्टन ऑफ द टीम धावफलक एकने पुढे जाईल. अजूनही गोलंदाजीसाठी आगरकरचं येणं बाकी आहे. अजूनही चांगले बॉलर्स आता टीमकडे. 2 ओव्हरमध्ये जर गोलंदाजी चांगली होतीये तर धावा नक्कीच मैदानावरती थांबवल्या जाऊ शकतात. एक टाकलं सत्यमनं, एक टाकलं अझरनं, एक टाकलं आगरकरनं, ते भरपूर सुंदर होतं. 4 धावा खर्च करत विकेट देखील मैदानावरती आपण पाहिला त्यांना खर्च केली 1. आणि महेश आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. लेफ्ट हँड बॉलर फटका फसला, बॉल हवा त्या कॅच कॉल आणि झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतं नागेश आणि कॅच भरपूर महत्वाची होती, इझिली व्हायला हवी होती. खरं तर थोडीशी दूर राहायला. एक सिंगल ऍड झाली, टायमर फिनिश झाला. लक्षात घ्या 4 ओव्हरसाठी तुम्हाला जी 20 मिनिटं दिली आहेत त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 5वं षटक ज्यावेळी सुरू होईल फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. थर्ड अंपास ओव्हर स्टेपसाठी, ओव्हर स्टेपसाठी थर्ड अंपायर्स या ठिकाणी DRS कॉल करण्यात आला. अंपास कॉल की बॅटिंग साईड हो ना सर? बॉलिंग साईड म्हणजे नो बॉल दिला. ओके, स्कोरसाठी कन्फर्मेशन गरजेचं होतं. मात्र आता पाहावी लागेल काही काळ वाट, कारण इकडे अंपायरच्या निर्णयाला केलं चॅलेंज. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू कंटिन्यू राहील. प्रॉपर एव्हिडन्स नाही आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पाहता IPL मध्ये देखील भरपूर वेळा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. टाइम फिनिश झाला. 4 ओव्हर नंतर फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. प्रत्येक टीमकडे एक DRS, त्याचा वापर तुम्ही करू शकता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 46 आणि या नो बॉल 1 रन ऍड केली जाईल. 47 होतील आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. फटका चांगला, समोर लॉंगॉनला फिल्डर आहे मात्र फ्री हिट आहे, त्याच्यामुळे विकेट नाही मिळणार. 1 धाव मात्र नक्की मिळेल. फलंदाजीसाठी आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो भावेश पवार. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे गोलंदाज महेशनं. एका बाजूला तेलंगणा, दुसऱ्या बाजूला भिवंडीचं गोरसई गाव. भावेश पवार ऑन द स्ट्राइक. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. फटका चांगला आहे, बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. अजून एक सिंगल. असंच 939 किलोमीटरचा प्रवास करून महेश इथपर्यंत नाही आलाय हे सध्या मैदानावरती सांगत असताना प्रतिस्पर्धी टीमला, इथल्या फॅन्सला, इथल्या क्रिकेट चाहत्यांना भरपूर चांगली बॉलिंग सध्या तो करतोय. 49 धावा धावफलकावर, 3 बाद. मागच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहताय धावा खर्च झालात तर म्हणजे 5. ओव्हर्सला मोठं बनवायचं. ओमकार देसाई त्याच्या बॅटमधून रनची गरज. बॅटची कडा, बॉलचा मागे शॉर्ट थर्ड मारला. क्षेत्ररक्षक तिकडे अतिशय सुंदर राहिला. एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगलनं अर्धशतक सांघिक या ठिकाणी पूर्ण झालं. टीम भार्गव इलेव्हनचं
50ला 3 बाद सध्या आपल्याला पाहायला मिळते भार्गव इलेव्हनच्या विरुद्ध विहान इलेव्हन. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे विहान इलेव्हनच्या माध्यमातून. भार्गव इलेव्हन समोर टार्गेट 70+ सेट करण्याचा प्रयत्न जरूर मैदानावरती होता, मात्र काहीशा धावा आता थांबलेत. 65 पर्यंत जाईल का ही देखील चर्चा सुरू आहे. फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळला, मिड विकेट आणि लॉंग ऑनला बॉल मधून ट्रॅव्हल होईल सीमारेषा बाहेर. भावेश पवारच्या बॅट मधून येतोय हा चौकाराचा भिवंडीचा गोरसईचा भावेश पवार नावाचा ब्रँड. थँक्यू डीजे. भावेश पवार, केतन म्हात्रे ही 3 नावं ज्यांना व्यावसायिक क्रिकेट तर गाजवलंच, मात्र ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य देत ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवत गोरसई असेल वाकळण असेल या 2 गावांची नावं क्रिकेटच्या पटलावरती फार मोठी आहेत. त्याचं कारण हे खेळाडू आहेत, कारण ही आयडेंटिटी आहे त्यांच्या गावाच्या क्रिकेटची. फटका चांगला, शॉट ऑफ द टुर्नामेंट, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश पवारनं इकडे दाखवलंय तेलंगणाला मैदानावरती टीम विहान इलेव्हनचा तडाखा. आणि काय फटका होता, मोजून मापून मारलेला फ्लॅटेड षटकार येतोय. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी त्याच्या बॅट मधून. 60ला 3 बाद, 4 षटक संपली आहेत. 15.00 सरासरीनं धावा मैदानावरती सुरू आहेत. अजूनही या ठिकाणी बॉल बाकी आहेत, आपण पाहताय ते म्हणजे 6 डेट ओव्हर आणि ऑलरेडी पहिल्या ओव्हर पासून तोडफोड तर सुरूच आहे. ओमकार देसाईच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हर मध्ये कुठल्या होत्या त्यांना 3 षटकारांसोबत 20 धावा. सेकंड स्पल मैदानावरती आपण पाहताय आशिष आगरकर. टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा तुम्हाला पाहायला मिळतं, मॅन फ्रॉम दिल्ली. चला बॅट्समन या ठिकाणी पेनल्टीसाठी नक्कीच समोरील टीमला सपोर्ट करतात, म्हणजे 5 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. स्पोर्ट्समॅन स्पिरिट ते देखील मैदानावरती पाहायला मिळालं, यासाठी आवर्जून चर्चेत राहील मैदानावरती टीम विहान इलेव्हन. चार षटक संपली आहेत, धावा 60. स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही जिद्द नेहमीच राहिली आहे. भावेश पवार, ओमकार देसाई गटसी प्लेयर आहेत, एक मोठी क्षमता सगळ्या खेळाडूंकडे, म्हणून तर आज एक वेगळा चाहता वर्ग आहे खेळाडूंचा. बॉल तयार, शेवटचं षटक. आगरकर आलाय पहिल्या बॉलवरती, आगरकरला दुसऱ्या नगरच्या बाहेरच पाठवलंय, मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. ओमकार देसाई कुठे थांबायचं नाव घेतोय. वैयक्तिक ओमकार देसाईची बॅटिंग आपण पाहिली, 13 बॉल मध्ये त्यानं बनवले धावा 42, 323 स्ट्राइक रेट. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला, लाख क्रिकेट डीजे. वैयक्तिक 13 बॉल 42 धावा. ओमकार देसाई शो मस्ट ऑन. खतरनाक बॅटिंग सुरू आहे. विंटेज ओमी सध्या असं आपण म्हणूयात, त्या अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. 13 बॉल 42, 323 स्ट्राइक रेट. मिड विकेटला ट्रॅव्हल होईल बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल थोडीशी मिसफील्ड आणि धावा मिळतील या ठिकाणी 2 धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्ड वरती पोहोचले 68 या आकड्यावरती. ओमकार देसाईची बॅटिंग 14 चेंडू 44,
अजून 6 धावेची प्रतीक्षा. व्यावसायिक क्रिकेट पटलावरचं पहिलं अर्धशतक ओमकार देसाईच्या बॅटमधून येईल का? आशिष आगरकर बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडला, रिटर्न क्रीजच्या बाहेर अगदी जाईल असं काही अपेक्षित होतं. बीट केलं त्या ठिकाणी आपण पाहता. आणि बॉल जातो डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. 3 बॉलचा खेळ झाला पहिल्या डावातील. धावा धावफलकावर 68 ला 3 बाद. अजून 3 बॉल मध्ये किती येतील? कमीत कमी 6 ते 7 आले. 15च्या सरासरीने 75चं टार्गेट नक्कीच या रात्री मोठं असू शकतं. 3 झाली आहेत 47. अजूनही क्रिकेटवरती प्रेम करणारा जो प्रेक्षक राजा उपस्थित, हॅट्स ऑफ पालघर वासियांना. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतक ठोकलाय ओमकार देवीदास देसाई. एकदा बॅटर वरती व्हायलाच हवी. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रख, अरे हार जाए जिंदगी में सब कुछ, बस हौसला ओमकार देसाई जैसा जीतने का उम्मीद जिंदा रख. गेम इज ऑन. एकदा टाळ्या व्हायलाच हव्या मित्रांनो. ओमकार देसाईनं ठोकलंय आजच्या रात्रीतलं पहिलं एक झंझावत वादळ. अर्धशतकाचं ओव्हर मध्ये आले 14 रन झाले 74. बॉल बाकी अजूनही 2. 80चा टार्गेट सेट होईल का? उमी बॅटिंग करतोय ज्या अनुषंगानं बनवू शकतात. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, ड्राईव्ह केलं, डीप मध्ये कव्हरला चालला बॉल. शतक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिसफिल्ड. पुन्हा मिळतील धावा. 2 की 1? हो 2 झालं. कुठे थांबणारा भावेश पवार. धाव फलक 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन झाला 76. मॅचचा पहिल्या डावातील अंतिम बॉल. 76 लॉस ऑफ 3. ओमकार देसाईनं कॅप बॅटिंग केली आहे. तुफानी विस्फोटक. 17 बॉल 52. आणि 18 बॉल 58. डाव संपलाय पहिला. रन झालेत 82. ओमकार देसाईनं मारलेत या इनिंग मध्ये षटकार 8. 322 असताचा स्ट्राइक रेट. आणि बॅट शेवटपर्यंत फक्त इतकंच बोलत राहिली. गेम इज ऑन. एकदा बॅट वरती होऊ द्या ओमी. खतरनाक बॅटिंग ओमकार देसाईने केली आहे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक अनपेक्षित सम्राट. कम ऑन डीजे. प्रकाश होतात या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला. आमच्या जय भाईचा आहे नादच भारी. एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. हर्ष किनी तो प्राणबाई, हर्ष किनी प्राणबाई. नाटकाचा हो आयोजनाचा. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. लाख मुलाच क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला, एबी गुप्ता चषक आला. अजय भाईच्या साथीला. चला मी विनंती करतोय आपण
भार्गव 11ला डगआउट खाली करून द्यायचं प्लीज, विनंती असेल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. रवी लिंगाला आणि अशरफ खान मैदानावरती दाखल होतोय. 30 चेंडू टार्गेट मैदानावरती 83 धावाचं. 5 षटकांमध्ये आलेत 82. ओमकार देसाईनं बनवल्या 58. त्याच्या एक मजबूत खेळाच्या जोरावरती एक मोठं टार्गेट सेट झालाय. बनवलं जाईल का चर्चा त्याची देखील या ठिकाणी होईल. त्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. चला रेडी राहायचं टीम. पालघर स्पोर्ट्स क्लब सगळीकडे एका बाजूला पालघरचे स्टार आणि त्यामध्ये एक भिवंडीचा सितारा हिमांशू पाटील. अशा प्रकारे पालघर स्पोर्ट्स क्लब ही टीम आज आपल्याला पाहायला मिळते. मोठी डिमांड आहे सध्या हिमांशूची, ट्रेंडिंग बॉय. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. चालला पवन केने लॉंग ऑनला. आवाज येईल तुम्हाला. 1 रुपयाची पेप्सी पवन केने. 83 लक्ष. स्माइल तो सबको जबाय. अशरफ आणि रवी लिंगाला ही सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. All the best, both the team. Show the good game. 3, 2, 1. Let's play. Bowling track वरती तैयार आहे. पालघर एक्सप्रेस, वरोर एक्सप्रेस, प्रज्योत अंभीर ऑन स्ट्राइक. रवी लिंगाला आणि त्याच्या सोबतीनं अशरफ खान. पहिला बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पवन केने एका सेक्शन मध्ये उचललाय, थ्रो केलाय. 1 धाव मिळते. पिकअप गॅदर अँड थ्रो. एक सिंगल. धावफलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 83 पर्यंत घेऊन जायचे. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचं ते नाहीये, तुम्ही लढताय कसं. मैदानावरती चर्चा त्याची व्हायला हवी. फक्त इतकंच सांगेल टीम भार्गव 11ला, हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. या मॅच मध्ये तो रिझल्ट द्यायचा. अशरफच्या बॅटला, रवी लिंगालाच्या बॅटला. आणि जे प्रेक्षक थांबलेत, जवळजवळ आता सकाळ झाली आहे, त्यांना मॅच चांगली पाहिजे. वेगात टाकला होता फुल टॉस, व्यवस्थित बॅट वरती नाही आलाय. आणि अंपास कॉल DRS भीमासाठी. अंपास कॉल दोन्ही टीम DRS. अंपास कॉल या ठिकाणी जय पवार सरांचा चेक केला असेल. तडंबाच्या भूमिकेत जतीन सर आपल्याला पाहायला मिळतात. पेप्सी 2 रुपयाला झाली बाबा. फेअर बॉल. दोन्ही टीम कडे एक DRS. सगळ्यात जास्त टेन्शन करण दादाला आलं होतं. कदाचित विमर येतोय का, त्याचं लक्ष फक्त अंपास कडेच होतं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर प्रज्योत अंभीर. क्लीन बोल्ड. अंभीर ऑन दी ट्रॅक. वरोर पालघर एक्सप्रेस आज धावतीये मैदानावर भन्नाट वेगानं. आणि त्यानं मैदानावरती तोडलाय ऑफ स्टंप आणि काढली आहे विकेट. क्लीन बोल्ड. अशरफ खान बॅक टू डग आउट. विकेट डाऊन. सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. मैदानावरती दाखल होता बॅटिंग साठी फलंदाज नागेश.
विकेट गेली आतापर्यंत 1-1. लक्ष 83चं. काय क्रिकेट आज दाखवलंय टीम विहानेला बनणं. पहिल्या मॅच मध्ये ठरला मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रे. दुसऱ्या मॅच मध्ये ओमकार देसाईचं अर्धशतक आलंय आणि प्रज्योत अंभीरेनं विकेट देखील काढली अशरफची. का वेगात बॉलिंग करतो आज प्रज्योत अंभीरे. AB ट्रॉफी आपल्या समोर रंगतीये. अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सध्या पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगताला देत आहे. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर इनला बाडारा. या ठिकाणी नागेश वाडेकर. वाडेकरला बॉल आज वाड्यावरच पाठवावे लागतील. कमीत कमी मारावे लागतील या मॅच मध्ये 7 ते 8 षटकार. कारण लक्ष फार मोठं 83 धावाचं. बॉल तयार. वेगात टाकलाय. टप्पा पडलाय आणि असा चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट वेगानं आणि अशी गोलंदाजी झाली तर कसं 83चं लक्ष बनणार. एक तर्फा मैदानावरती सामना होईल. तेव्हा नागेश वाडेकरला त्याच्या सोबतीनं मैदानावरती रवी लिंगाला या दोन्ही बॅटर्सला कमीत कमी 300-350च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. हाफ ट्रॅकर फटका चांगला. ज्या वेगात टाकला त्या वेगात पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागेश वाडेकरच्या बॅट मधनं प्रज्योत अंभीरेला सांगत असताना वाडावर या षटकार. कडक शॉट होता. फुल पॉवरफुल वंडरफुल षटकाराचं पॅकेज नागेश वाडेकर. असाच खेळत राहिला 83 कधीही बनतील. हा भन्नाट वेगानं टाकलाय. आज या रावळेच्या मातीचा सुगंध आहे ना नागेश वाडेकरच्या नाकापर्यंत पोहोचवला प्रज्योत अंभीरेनं. अगदी परफ्यूम बॉल. टप्पा पडला नाकासमोरून निघून चाललाय आणि षटक संपलं मैदानावरती. पहिलं षटकार खाल्ल्यानंतर जर वेगवान गोलंदाज बाउन्सर नाही टाकणार तर कोण टाकणार. आणि प्रज्योत अंभीरे मैदानावरती तेच सांगतोय. जर तुम्ही फास्टर बॉलर आहात आणि तुमच्याकडे बाउन्सर नाही तर मग तुम्ही फास्टर बॉल कसले. प्रज्योत अंभीरेचं होतं प्रति उत्तर. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो. बाउन्सर एक तिखट बाउन्सर प्रज्योत अंभीरेनं. स्ट्रायकर इनला बॅटर होता नागेश वाडेकर. पाहू शकता ओव्हरचा हा लास्ट बॉल. हाफ ट्रॅकर समोरून अगदी चेसच्या जात असताना डॉट बॉलची होती समाप्ती. षटक संपलं. पहिला धावा झाला 7. बनवायच्यात अजूनही इथनं 76. बॉल शिल्लक 24 चेंडू 76. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. नुकतीच झालेली टेनिस बॉल क्रिकेट जग ज्या स्पर्धेमुळे एक वेगळ्या उंचीवरती गेलं ISPL आणि त्या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भावेश पवार त्याचं स्वागत रवी लिंगाला न केलं. कडक षटकार आलाय आणि या षटकारानंतर समीकरण बदलणार आहे. 23 चेंडू 70 बाकी आहेत. पर्वता एवढं मोठं लक्ष मैदानावरती लागलंय. पर्वतात निघणारी नदी रस्त्यामध्ये कशी कोणाला विचारत नाही ना. इथं समुद्र किती लांब. इथं 83 धावा किती लांब ते विचारून चालणार नाहीये. त्या बनवताना मैदानावरती फाइट बैक करावा लागेल. क्योंकि मंजिल चाहे कितनी भी दूर क्यों ना हो रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं. भावेश पवार अजून एक डान्सिंग डाउन द ट्रॅक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलाय. रवी लिंगाला स्पेशल क्वालिटी A1 शॉट. इट्स आउट ऑफ द पार्क. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती आपण पाहताय. रवी लिंगाला 433 चा त्याचा स्ट्राइक रेट. 3 बॉल 13. अजून त्यामध्ये ऍड होतील काही धावा. बॉल डीप मध्ये इन फ्रंट ऑफ द सेंटर. पवन केने त्या ठिकाणी चेंडूला उचलेल. धाव फलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 ने पुढे जात असताना 20 धावा.
पवन केने सध्या अनेक साऱ्या युट्यूबर मध्ये ट्रेंडिंगला हे नाव असतं. मला आजही एक लाईन आठवतं पवन, असंच पवनला विचारलं होतं चॅट करताना, एक ऑफर आली होती पवनला एका सॉन्ग साठी की ऍक्ट करणार का. पवनने सांगितलं मला कुठे जमतं. त्यानंतर अलीकडच्या काळात भरपूर सारे सॉंग्स राज हिरमाईसाठी आपण पायल पाटीलच्या सोबतीने पवन केणेचे पाहिले. त्यामध्ये ऑलवेज एक स्पेशल राहिला, नवरा पाहिजे गोरा गोरा. बट अनेक जण पवनला पण म्हणत असतील भावा तू आहे गोरा, आम्हाला कोण भेटेल. धावफलक सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 लॉस ऑफ 1.4 चा खेळ झालाय. रिक्वायर रन रेट आता जवळजवळ जाऊन पोहोचला 15.50. करंट रन रेट सध्या 12.60 वरती आहे. ह्या दोन्हींचे समतोल राखलं ना रवी लिंगाला ना मॅचला मजा आली. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. भावेश पवारच्या अगेन्स्ट स्विच हिट खेळायचं होतं, मध्ये होता गॅप, तिकडनंच उखाडली एसटी. रवी लिंगाला पडतील मैदानाच्या बाहेर. अजय भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. थँक्यू डीजे. कदाचित लाईन विश्वनाथ जाधवला जास्त आवडली, तो हँडशेक करायला आला. पण विश्व आपला काला आपण दिलवाला. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते 21. अजूनही अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय मोठा फटका आला तर मॅच ऑन. इकडे जर प्रेशर आलं तर मॅच भरपूर लांब जाईल. रिक्वायर रन रेट 20 पेक्षा पुढे जाईल. 19 चेंडू आणि अजूनही करायच्यात मैदानावरती 62. बॅटर मैदानावरती आल्या मुजम्मिल. विक्रोळीचा डावघोरा, त्याचा एक घातक खेळाडू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण जरूर करायचं होतं. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी आपण म्हणतो की रन्स बनतात. भावेश पवार लेफ्टी असू तर राईटी असू तर नेहमीच अगदी रवींद्र जडेजा स्टाईल एक वेगवान षटक टाकण्यासाठी त्याला ओळखलं जातं. 2 षटकं संपलीत आणि वेळ 2 षटकांसाठी तुम्ही वापरलाय 10 मिनिटं. 18 बॉल आणि 62 ची गरज आहे. षटक संपली आहेत. 2 रन्स आहेत 21 आणि जिंकण्यासाठी अजूनही मैदानावरती 62 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 18. आता 17 बॉल मध्ये तुम्हाला करायच्यात 61. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 22वा धावफलकावर विकेट गेले त्या ठिकाणी 2. 22ला 2 बाद. सध्या स्टेज आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर सुरू झाली मैदानावरती 3 आणि गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये आणलाय प्रज्योत भिरेला. वरूर गावाला टेनिस बॉल पटलावरती एक वेगळी ओळख दिली प्रज्योत भिरेच्या गोलंदाजीनं. आणि वरूरनं देखील भरपूर मोठा मित्र परिवार दिला. आणि दिवाळीला ज्यावेळी वरूर मंगेला प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली, एक वेगळाच उत्साह असतो. वरूर गावाचा एक सण, एक उत्सव जो क्रिकेट सोबत साजरा केला जातो आणि एक वेगळी क्रेज आहे वरूर मंगेला प्रीमियर लीगची. फुल टॉस ऑन साइडला बैठक डीप मिड विकेटला क्लिअर करेल बाउंड्री लाईनला आणि मेतील धावा 6. बॅटिंग करतो मुजम्मिल. षटकार आला. धावफलकावर 28ला 2 बाद. अजून एक मोठा खेचायचा जरूर होता बट आता वेगासमोर फसला. भावेश पवार तिकडे पोहोचला. लॉंग ऑफर ना लॉंग ऑनला जाऊन टिपली त्या ठिकाणी कॅच प्रीतम बारीनं आणि विकेट मिळाल्या ठिकाणी. प्रीतम बारीची कॅच भारी आणि फलंदाज बाद. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर प्रीतम बारीच्या कॅचचा. धाकटी डहाणूचा सितारा प्रीतम बारी.
टोटल स्कोर कार्ड वरती सध्या तुम्हाला पाहायला मिळते 28 ला विकेट आतापर्यंत गेलेत आपण पाहता. त्या म्हणजेच मैदानावरती 3 आणि अडचणी त्या टीम भरपूर अडचणी. इथनं बाहेर कोण काढणार हा प्रश्न मैदानावरती नक्कीच तयार झाला टीम भार्गव 11 समोर. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. प्रज्योत षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राइक. बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे फलंदाज किसन. फटका चांगला डीप मध्ये चालला बॉल कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. उचलून थ्रो केला जाईल. फक्त एकच धाव मिळते. बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी टीम जब तक चौके और छक्के बीच मैदान के अंदर ना हो. चौकार षटकारांची नितांत गरज. नो बॉल मिड ऑफ ला बीट करून जाईल लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतील. उचलून थ्रो जोपर्यंत केली जाईल अजून एक सिंगल 1+1 अशा 2 धावा जोडला जातील. धावफलक 2 ने पुढे जात 31 या आकड्यावरती. 12-13 ची सरासरी या मॅच मध्ये कुठेतरी नक्कीच आपण म्हणू शकतो की एक चांगला स्कोर असेल. बट 83 भरपूर मोठ्या धावा जमल्या. याचं कारण काय मैदानावरती केली जी तुफानी बॅटिंग ओमकार देसाईनं. हाफ ट्रॅकर शॉट ऑफ द नाईट वीरेंद्र सहवाग स्टाईल अपकट. बॉल चला थर्ड मॅनला मैदानाच्या बाहेर बाउन्सर वरती केला बार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. नरक्या केऱ्यागत दाखवी नाही दाखवी. फलक सध्या स्कोर कार्ड वरती चौकारांना पुढे जाईल. कशी मदत नक्कीच करतील चौकार षटकार. या मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 35 झालेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं अजूनही आपण पाहताय 12 आणि धावा करायच्यात 48. 12 चेंडू 48. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार झाला फिरोज. 12 बॉल 48. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती नागेश वाडेकर केले क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. इथे फटका कडक आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकेरी दुहेरी धावेना आता सामना पूर्णपणे एकतर्फा होईल. चला टॉस साठी रेडी राहायचं मैदानावरती टीम. आता मॅच संपली नाही. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल ऑलवेज. इथे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे आजवर प्रेडिक्ट कोणालाही करता आलेलं नाहीये. इथे फटका चांगला किसन देवेंद्रच्या बॅट मधनं आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार येतो. व्हाईट बॉल. मॅच बॉल आला रिटर्न. चला आपण अंपायर्स कडे तो पोहोचूयात.
धावफलक सध्या धावफलकावर 43. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 रन करायच्या 40. नो बॉल, फटका लाजवाब किसन देवेंद्रच्या बॅट मधनं अगदी कॅरेबियन प्लस स्टाईल सध्या हॅट्रिक केली जाते. हातोडा शॉट होता, लगातार ठोकलाय मैदानावरती. दुसरा व्हाईट बॉल, त्यानंतर आता नो बॉल वरती षटकार आलाय. मॅच ऑन आहे, 50 झालेत स्कोर कार्ड वरती. अजूनही बाकी आहेत 33 बॉल बाकी आहेत मैदानावरती. इथनं आपण पाहताय 9 रेफल करण्यात आला नो बॉल साठी. चला आपण जाऊयात पुन्हा एकदा थर्ड अंपास. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काय शॉट मारला ऑन फील्ड अंपास. चला रिक्वेस्ट आहे माझी वैयक्तिक एक ऑर्गनायझर्सला की ज्या लाईन्स आहेत त्या मार्क करा. जर आपल्याकडे साइड अँगल आहे, आपल्याकडे फ्रंट अँगल आहे आणि जर विकेट वरती लाईन नाहीये, त्याच्यामुळे आपण जर ऑन फील्ड अंपायर डिसिजन देतोय, मग त्या DRS चा व्हॅल्यू काय? DRS कंटिन्यू राहील, रिटर्न केला जाईल. रिक्वेस्ट आहे प्राणदादा किंवा हरीशदादा किणी यांना, दादा नक्कीच लाईन मार्क करा नंतर, किंवा जितू कोणावरती लाईन मारण्यापेक्षा विकेटची लाईन मार्क करून घ्या, म्हणजे नेक्स्ट मॅच आपलं टेन्शन थोडंसं कमी होईल. फ्रीट बॉल होता, त्याच्यावरती एक सिंगल ऍड केले जाईल. रन्स बाकी आहेत मैदानावरती. इथनं आपण पाहता 51 झालेत, 32 बाकी आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8. येत्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके मजल मॅचला. ऑन स्ट्राईक फलंदाजीसाठी तुम्हाला पाहतो महेश डावखुरा, त्याचा खेळाडू आहे. तेलंगणावरून आज त्या ठिकाणी दाखल झाला. उलटॉस होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बॅट वरती. बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड केला जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धाव फलकावरती आहे 52. 7 बॉल 31 गरज. 7 चेंडू 31 धावा. किसन देवेंद्र एक असा खेळाडू आहे जो अशा स्टेजला खतरनाक आहे, काहीही करू शकतो. हे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला माहिती आहे, प्रतिस्पर्धी टीमला माहिती आहे. बॉल तयार, बॅटची लागली कडा, बॉल चालला मागे, सिंगल आली आहे आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 चेंडू 31 ची गरज आहे. गोलंदाजी 30 ची गरज आहे 6 बॉल मध्ये. 53 झाले स्कोर कार्ड वरती. 83 चं टार्गेट आहे. बॉलिंग साठी कोणाकडे जाणार याकडे लक्ष सध्या लागले. भरपूर सारे विकल्प आहेत. पब्लिक डिमांड आहे पवन केणे किंवा केतन मात्र, बट क्रिकेटच्या मैदानावरती पब्लिक डिमांड नाही चालत, कॅप्टनचा राज चालतो. आणि प्रीतम बारी सारखा एक अतिशय सुंदर बॉलर आहे पंकज आहे. पंकज पाटील, प्रीतम बारी कोणाच्या वाट्याला जाणार आहे षटक, चर्चा मैदानावरती सुरूच. 6 बॉल 31 ची गरज. अपेक्षात मी म्हणाले ओंकार देसाईनं ज्या अनुषंगानं बॅट केली त्या अनुषंगानं करण मोरेच्या बॅट मधनं, करण मोरेची बॅटिंग पाहायला अलवयच आवडतं. अगदी टेनिस बॉल वरती लेदर बॉलचा फील घ्यायचा आहे. चलो फिर आओ ना पालघर, देखो ना करण मोरे की बल्लेबाजी. द लिटिल मास्टर ऑफ पालघर टेनिस बॉल क्रिकेट. सध्या पाहू शकता तुम्ही स्क्वेअर लेगला फोल्डिंग करता. VN11च्या पुरस्कर्त्यांचं कौतुक देखील करणदादा, स्पेशली अनिकेत दादा यासाठी व्हायला हवं की आज ही टीम एकच अशी आहे पूर्ण ओपन हाफ मधनं की ज्या टीमनं आज स्वतःच्या ड्रेस कोड मध्ये पूर्णपणे टीम उतरली आहे, तर आवर्जून त्यांच्या पुरस्कर्त्यांचं देखील एक विशेष कौतुक व्हायला हवं. आणि VN11च्या पुरस्कर्ते टीम ओनर हितेंद्र भोर उर्फ छोटू दादा, केळवे रोड मधील एक नामांकित आणि प्रसिद्ध उद्योजक, आणि त्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंट साठी देखील नेहमीच एक विशेष प्रेम असतं आदरणीय अजयदादा भोईर यांच्या वरती. तर उद्याच्या रात्रीमध्ये अनेक जण आपल्याला व्हिजिट करताना दिसतील. सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे कोणतेही अगदी जास्त ऍडव्हर्टायझिंग इकडे कुठलाच नाही आहे. इथे कोणत्या पक्षाची गरज काय, एकटा अजयदादाच पुरेसा आहे. पूर्ण रावळी गावाला माहिती आहे. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ दी नाईट. करण मोरेचं ट्राय जरूर होतं. टाटा बाय बाय करत हलकस त्याच्या हाताला किस करून मैदानाच्या बाहेर षटकार. शॉट ऑफ दी नाईट. काय बॅटिंग करतोय किसन देवेंद्र, पैसा वसूल करतोय. चौकार आलाय, षटकार आलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 4 बॉल, रन बाकी आहेत 20.
आता एखादा नो बॉल भार्गव 11 म्हणत असेल. 4 चेंडू 20. 4 चेंडू 20 ची गरज. सगळे मारलेत. हाफ ट्रायकर मारलेत. समोरून मारलेत आणि फिरवलेले पण मारलेत. किसन देवेंद्र चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर जिकडे पार्किंग झोन आहे. पार्किंग झोन मध्ये गेला असेल एखाद्या गाडीची हेडलाईट तोडली असेल बट बॅटिंग करणाऱ्या टीमचं डगआउट इतकंच म्हणेल किसन देवेंद्र की बल्लेबाजी देखकर दिल गार्डन गार्डन हो गया. खतरनाक बॅटिंग करतो. लगातार 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय आणि मी म्हणालो ना हा फलंदाज या स्टेजला खतरनाक आहे. इथे 6 बॉल 7-8 असते ना भार्गव 11ला कदाचित धोका असता की किसन देवेंद्र बनवेल का. बट 6 बॉल जर 30 आहेत तर किसन देवेंद्र काही करू शकतो. टेन्शन चांगला घाम फुटला मैदानावरती. 3 बॉल आणि 14. 3 चेंडू 14 ची गरज. 3 बॉल 14 धावा. विहान 11 एक जबरदस्त टार्गेट सेट केला. नाही 30 पाहिजे होते. 6 बॉल 7-31 होते हो. मी एक सिंगल आली शेवटच्या बॉलवर. सहा बॉल 30 ची गरज होती. बॉल बाकी आहेत मैदानावरती. आता 3 रन बाकी आहेत मैदानावरती. 14. 3 चेंडू 14. या बॉल वरती एक कमीत कमी डबल 4-6. जे प्रेक्षक घरी निघाले होते ना मैदानावरती परत येण्यास तुम्हाला किसन देवेंद्र भाग पाडेल. फटका लाजवाब. चाललाय बॉल डीप मध्ये. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॉल मैदानाच्या बाहेर की कॅच ही चर्चा सुरूच आहे आणि याच दरम्यान टिपलाय त्या ठिकाणी झेल. बट शॉट खतरनाक होता. बैटिंग आवडली असेल किसन देवेंद्र साठी एकदा टाळ्या तर बंदात. जिंदगी में कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है मेरे दोस्त. जिंदगी में कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है मेरे दोस्त. और हार कर जीतने वाले को लोग यहाँ किसन देवेंद्र कहते हैं. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. क्या बॅटिंग केली आहे. मात्र कौतुक कुणाचं व्हायला हवं तर क्षेत्ररक्षक श्रेयस कदमचं देखील. काय झेल त्या ठिकाणी श्रेयस कदमनं टिकलाय. 2 बॉल 14 कंपल्सरी चेसर. शॉट होता बट खरंच क्वालिटी शॉट होता. डिझर्व करत होता या मॅचला फिनिश करण्यासाठी. चला घाम तर फुटला होता. आता अनिकेत दादा आणि करण मध्ये चर्चा झाली की सुटलो फायनली. आजची रात्र किसन देवेंद्रला झोप चांगली लागेल कारण त्याने विहान 11 ची झोपच उडवली होती मागच्या काही काळ. 2 चेंडू 14 ची गरज. लिव्हिंग टॉप पुन्हा एकदा झाला पलटवार विहान 11चा. हा खतरनाक आहे. किसन देवेंद्र जोपर्यंत विकेट वरती होता ना बाउन्सर टाकलेच नव्हते जात कारण माहिती आहे जर ह्याला टप्पा टाकला एक तर थर्ड मारला मारेल किंवा लॉंग ऑफला मारेल. कुछ अलग बात थी उसके बल्लेबाजी में. अंतिम बॉल आणि आता पुढच्या सामन्यासाठी प्रवास करण्यासाठी सज्ज मैदानावरती टीम पालघर स्पोर्ट्स क्लब आणि पालघर स्पोर्ट्स क्लबला फाईट करेल टीम विनर या मॅचची. आणि जिंकलाय का सामना. हो जिंकली या मॅच 13 धावेच्या फरकानं. 83 या ठिकाणी रोखलेत. अभिनंदन करूयात आपण टीम विहान 11चं आणि हार्ड लक म्हणूया टीम भार्गव 11ला. लगेच टॉस करतोय. चला कॅप्टन या पटकन. मॅन ऑफ द मॅच ओमकार देसाई. अर्धशतक 58 धावा 17 बॉल. ओमकार देसाई इज द मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं ओमकार देसाई आणि आपण देणार आहोत सामनावीरचा पुरस्कार लेजेंड नेव्हर डाय
आणि ओमकार देसाईचा जो ॲटिट्यूड आहे बॅटिंगचा तो ऑलवेज त्याच्या बॅटिंगला स्पेशल बनवतो. प्रितेश भोईर यांच्या शुभस या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. चला उमी यायचं फास्ट. खतरनाक बॅटिंग केली ओमकार देसाईनं. ओमकार देसाई यांचे चिरंजीव देखील सध्या टेनिस बॉल क्रिकेट